पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे तर ते कोणत्या जिल्ह्याचं कधी. तर आता सर्व जिल्ह्यांबद्दलची माहिती समोर आलेली आहे. तर सर्व जिल्ह्यांचं जे काही मैदानी चाचणी जे काही ग्राउंड आहे तर ते कधी आणि कोणत्या महिन्यात किती तारखेला हॉल तिकीट कधीपर्यंत डाउनलोड होतील, त्याच्यामध्ये सर्व जिल्हे असणार आहेत. त्याच्यामध्ये जालना, धाराशिव, त्याच्यानंतर समोरचे जळगाव, नाशिक, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर परभणी, सर्व जिल्ह्यांबद्दलची आणि सोबतच मुंबई, पुणे, नागपूर हे जे काही मोठे मोठे जिल्हे आहेत यांचं पण ग्राउंड मैदानी चाचणी कधी सुरू होणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आता समोर आलेली आहे. तर डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या आत देणार आहे. तर व्हिडिओ प्रत्येक मुलामुलींसाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने बघू शकतात. आता भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न नेहमीचा असतो, सर मी या ठिकाणी फॉर्म भरला आहे, माझं ग्राउंड कधी होईल? मग मी नागपूरला भरला आहे, मग मी पुण्याला भरला आहे, माझं ग्राउंड कधी होईल? मग मी लोह मार्गाला भरला आहे, त्याचं कधी होणार आहे? ठीक आहे. आणि घटकमध्ये याच्यामध्ये सर्व घटक असणार आहेत. त्याच्यामध्ये पोलीस शिपाई म्हणजे जिल्हा पोलीस, त्याच्यानंतर कारागृह, त्याच्यानंतर SRPF, त्याच्यानंतर चालक, तर बॅट्समॅन, संपूर्ण या ठिकाणी पदांचा याच्यामध्ये समावेश आहे. पद म्हणजे या ठिकाणी घटक. ठीक आहे, एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, मागं एक अनाऊन्समेंट करण्यात आलेली होती की 20 जानेवारी 2026 पासून काही जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा समोर आल्या होत्या. परंतु तुम्हाला पण माहिती आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींमुळं हे जे काही ग्राउंड आहे तर हे पुढं ढकलण्यात आलेलं आहे. पुढं ढकलून ते किती तारखेला होणार ते मी तुम्हाला आता सांगतो की ते नेमकं किती तारखेला होणार आहे. तर त्यानंतर आता समोर बघा, तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाहू शकतात की नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, त्याच्यानंतर समोरचं बघू शकतात, समोर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की संदर्भ पोलीस अधीक्षक नांदेड कार्यालयाचे या ठिकाणी पत्रक दिनांक 30/12/2025. ठीक आहे, समोरचं बघू शकता त्या ठिकाणी. त्याच्यानंतर इथं काय महत्त्वाचं देण्यात आलेलं आहे तेच मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की वरील संदर्भीय विषयानुसार आपणास कळवण्यात येते की नांदेड जिल्हा पोलीस दलातील 199 पोलीस शिपायांची रिक्त पदांसाठी भरती 20 जानेवारीपासून घेण्यात येणार होती, परंतु ती काही कारणास्तव या ठिकाणी पुढं ढकलण्यात आलेली आहे आणि त्याची तारीख आता नवीन जाहीर करण्यात आलेली आहे. तर नवीन 11 फेब्रुवारी तारीख त्याची जाहीर करण्यात आलेली आहे असं याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या की 20 जानेवारीची भरती आता 11 फेब्रुवारीवरती ढकलण्यात आलेली आहे. आता तुम्हाला कळालेलं आहे की कारण काय होतं आणि भरती किती पुढे गेलेली आहे. आता फक्त नांदेड किंवा या ठिकाणी ज्या जिल्ह्यांची घोषित करण्यात आली होती त्यांचंच का? तर बघा, जवळपास भरपूर जिल्ह्यांचं जे काही ग्राउंड आहे त्याच्यामध्ये जळगाव असो, त्याच्यानंतर नाशिक असो, त्याच्यानंतर समोरचे जे काही अदर जिल्हे आहेत त्यांचं ग्राउंड 11 फेब्रुवारीला होणार आहे. जवळपास जास्तीत जास्त जिल्ह्यांचं, त्याच्यामध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. मग त्याच्यामध्ये जालना असो, बीड असो, धाराशिव असो, अनेक जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे आणि ते 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड सुरू होणार आहे. जर 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड सुरू होणार आहे तर तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे? आता हॉल तिकीट तुमचं 7 ते 8 तारखेपर्यंत जनरेट होऊन जाईल आणि ते कसं काय करायचं, डाउनलोड करायचं, काय करायचं, सर्व मी तुम्हाला त्यावेळेस शिकवणार आहे. आता पॉईंट असा आहे की विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर पुणे मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे? तर पुणे मुंबईचं ग्राउंड हे तुम्हाला नेहमी मी सांगत असतो की ते जे काही ग्राउंड आहे तर तिथं विद्यार्थी संख्या जास्त आहे, त्याच्यामुळं ते जे काही ग्राउंड आहे ते जे काही या ठिकाणी ग्राउंड आहे त्याला उशीर लागेल. आता उशीर तुम्ही म्हणाल सर किती उशीर लागणार आहे? तर बघा, त्याला जो काही उशीर आहे तो जवळपास 1-2 महिने लागू शकतो, कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा ग्राउंडमध्ये वापर केला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला चिप्स बसवल्या जाणार आहे, गोळा फेकण्यासाठी सेन्सर यूज केलं जाणार आहे, संपूर्ण या ठिकाणी मशीनच्या साह्याने तुमचं ग्राउंड घेतलं जाणार आहे. उलट तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की पुण्याचं, आता समजा विद्यार्थी विचारता सर ग्राउंड कधी होईल पुणे, मुंबई किंवा नागपूरचं, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला जेवढा वेळ भेटतोय, ग्राउंड जेवढ्या लेट होईल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ तेवढा जास्तीत जास्त मिळतोय. भरपूर विद्यार्थ्यांचा 11 फेब्रुवारीला ग्राउंड येईल, त्यांची प्रॅक्टिस नाही आहे. मग त्यांना प्रॅक्टिस आता जेवढा कालावधी उरलेला आहे तेवढ्यामध्ये जास्त करायची. सांगण्याचा मुद्दा एकच होता की वेळ भेटलेला आहे तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ग्राउंड कधी होईल या गोष्टीवर लक्ष न देता प्रॅक्टिस केवढी जास्तीत जास्त करता येईल, मला ग्राउंडमध्ये किती जास्त मार्क घेता येतील,
मला याची या ठिकाणी तयारी करावी लागेल. तर असं तुम्हाला करायचं आहे. ग्राउंड असो किंवा लेखी परीक्षा जास्तीत जास्त तयारी करा. मुंबई, पुणे, नागपूर यांचं ग्राउंड होणार आहे, लक्षात घ्या, मार्च महिन्याच्या जवळपास. मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये होईल, मेमध्ये सुद्धा होऊ शकतं, कारण ते शासनावरती ग्राउंड कधी घ्यायचं तर ते नियोजन असतं पूर्णपणे. आय होप व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल. याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा, या ठिकाणी मित्रमैत्रींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपला नंबर देण्यात आलेला आहे, या ठिकाणी तुम्ही कुठलीही अडचण विचारू शकतात. आपला नंबर आहे 7248994648 वरती. तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर विचारा कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती विचारा, संपूर्ण आपण सॉल्व करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.